समजू, या कामाची माहिती तुमच्या कार्यालयातून माझा पे घेऊन जाईल, पण तुमचं नक्की कॉन्ट्रॅक्टर लोकांशी काही असेल संबंध, इतर संबंध, तसं मला सांगा. किंवा मग अडचण काय, कुठल्या राजकीय नेत्याचा फोन आला का ते लेट होतं तरी तुम्ही त्याला उत्तर देत नाही, कारण काय? तुमच्यावर जर राजकीय दडपण नसेल, तुमचे ठेकेदाराशी संबंध नसतील, मग हे जेव्हा वर्क ऑर्डर निघाले त्याच्यानंतर समजा 15-20 महिन्यात जर तो ठेकेदार काम नाही करत तर आपण त्याला एक नोटीस काढायला पाहिजे. मला ठीक आहे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. बाळामामा पॉझिटिव्ह ऍक्शन मोड मध्ये. मी जुना खासदार नाही असे म्हणत नागरी समस्यांबाबत ठेकेदार व अधिकारी वर्गाची केली कान उघडणी. जय महाराष्ट्र. अरे बाबा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ठीक है. काम सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. शहापूर तालुक्यातील विविध समस्या जाणून घेऊन त्या जलद गतीने सोडवण्यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पहिले अगोदर निवेदन नका, फक्त अधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेणार समोरून खाली तेव्हा पण मी असंच आहे. चला ठीक आहे. त्यांची निवेदनं असतील ना तर कृपया निवेदनं द्या. आपले निवेदनं स्वीकारल्यानंतर मग अधिकाऱ्यांसोबतची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये त्या निवेदनांविषयी आम्ही सविस्तर चर्चा करू आणि प्रत्येक त्यांनी जे निवेदन दिलं त्यांना विनंती आहे की त्या निवेदनामध्ये आपलं नाव, आपला पूर्ण पत्ता, आपला मोबाईल नंबर असावा, जेणेकरून त्याचं उत्तर माझ्या कार्यालयातून आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यात काय कार्यवाही झाली ते देखील समजेल. म्हणून तशा प्रकारचं निवेदन असेल, तुम्ही या निवेदन असेल किंवा मला भेटायचं असेल तुम्ही स्वागत करण्यासाठी मी आदरणीय तहसीलदार महोदया कुमार ठाकूर मॅडम आणि गटविकास अधिकारी आदरणीय मास्तर रंजू साहेबांना विनंती करतो. त्यानंतर प्रकल्प अधिकारी सन्माननीय गोळाई साहेब सुद्धा पंचायत शहापूरचे प्रशासक अधिकारी तालुक्यात 189 किती पूर्ण जी नावं द्या तिथल्या कार्यकर्त्यांना लगेच शहानिशा होईल. यांची मुदत केली पण सगळे समजा त्यांना तुम्ही काय कारवाईचे पत्र तुम्ही पत्र लिहिले मला पत्राची बरोबर जिल्हा स्तरावरून तुम्हाला काय होतं चालू नाही प्रोसेस तुम्ही चालवा 5 वर्ष माझा पण कालावधी प्रोसेस चालू आहे. म्हणजे काय, तुम्ही जे पत्र दिलं तुम्हाला तिकडनं कलेक्टर ऑफिस पत्र आलं का नाही, किती दिवस झाले तुम्ही देऊन किती दिवस पत्र झाले, ज्यांच्या मुदती संपल्या
आज मुदत संपली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पत्र दिलं का? सगळ्यांचे मला पुरात द्या. हा प्रश्न असा आहे 75 वर्ष झाली आपण ती आदिवासीवाडी अशी आहे का 75 वर्षापर्यंत मांडली काही जास्त उपोषण एक लक्षात ठेवा, आणखी 75 वर्ष बोलणार नाही. याला जबाबदारी अधिकारी असतात आणि ते कॉन्ट्रॅक्टर असतात. जर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही असं फैलावर घेतलं ना तर कोणाचा बाप असं करणार नाही. टक्केवारी जाते ना. आणि याच्यात बीजेपीच्या एका जिल्ह्याच्या सरचिटणीसने आमच्या भिवंडीच्या त्याने देखील चौकशीची मागणी केली आहे. तर याच्यात त्यांनी त्या कपिल पटेलांच्या नावाने केली आहे. मामा जलजीवनच्या कामामध्ये उशाला करोड कशासाठी दरवर्षी कोटी रुपयाची योजना येतात परंतु ठेकेदारांनी संबंधित अधिकारी तुमच्या लक्षात आलं ते आलं माझ्या लक्षात. सोडा विषय तुम्ही सोबत सबस्टेशन आहे हातोली सबस्टेशन. तिथे जर आता कोणी प्रयत्न जर चालू केला तर थोडंफार प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आता यांचं पण असं म्हणणं आहे की ते काम कल्याण ऑफिसला दिलेलं आहे की आम्हाला त्याची काही संबंध नाही असं ते बोलत होते. काल पण मी तुम्हाला फोन केला होता. आणि दुसरा विषय कुठला आहे? सबस्टेशन लाईटच्या संदर्भात आहे. तुमच्या हातात कुठला एरिया येतो संबंधित तुमच्या झालं तर तुम्ही सांगत असाल का ते कल्याणला गेलं हे तहसीलदार मॅडम असतील उघडा आहे. आपली लाईन गेली इकडनं तुम्ही असे आहे ना असे आहे ना तुम्ही सगळे एक बाजूला आहे ना एक एक वाचून देणे तर वाचून देत उभे राहा बाकीचे मागे जा. हो 2 मिनिटं मॅडम बोलतो. मंडळी कधी कामावरून आपली वाशिमला लाईन झालं त्यामुळे बरेच इंटरप्शन येतात. मध्ये लाईन गेली. आता आपण काय केलं जे फोन सबस्टेशन आहे त्यांची जागा द्यायला तयार आहे. आपण तिथे एक नवीन सबस्टेशन प्रपोज केलं ट्रान्सफॉर्मरचं. ते आता ट्रान्समिशनकडे गेलं साहेब. तिथून आता वरच्या लेवलला जाऊन ते सँक्शन झालं तर काम तुम्ही आता आमचं साहेब ट्रान्समिशनकडे गेलं प्रपोजल ते हे जे प्रस्ताव हा जो प्रस्ताव आहे ना साहेब यांनी अधीक्षक अभियंता जे कल्याणचे आहेत त्यांनी महावितरणकडे महापालिकेकडे पाठवलेला आहे प्रस्ताव. त्याच्याबद्दल तुम्ही रेफरन्स दिलेला आहे. शेतकऱ्यांना तुम्ही हे तर काम करा घेऊन घे त्यांचं अधिकाराचं नाव घे नंबर घे बरोबर आहे. मला फक्त सबस्टेशन त्याचं ते काम आहे. आणि सगळे आहे ना प्लीज जरा इकडलं सगळं पण घ्या कार्यकारी भिंत टाकू शकत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. केरलावाल्यांनी त्या बाजून वॉल्ट ठीक आहे. आणि यांचा म्हणजे विषय आहे याला कधी नोटीस दिली आपण? त्यांच्या आजूबाजूच्या काढलंय त्यांची नोटीस नाही दिली का अजून? हे कोणाचं काम कोणी बांधली भिंत? हे आपले देव वेनिस्के म्हणून आहेत काशीकर म्हणून आहेत. काय अरे दादा काढली नोटीस त्यांना 2 नोटीस झाल्या. आज त्यांच्या आणखी नोटीस आहे त्यांना आणि ती नोटीस द्यायला हा सर आज 3री नोटीस आहे यांची. तुम्ही जा सकाळीच मी तिसरी नोटीस 7 दिवसाची आज अंतिम आज अंतिम जेजाऊला पीडब्ल्यूडीच्या कोणी आहे का इथे? आले डेप्युटी होते डेप्युटी आहेत ना इथं बोलवा ना आहेत ना. हॅलो कांबळे साहेब म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या आम्ही तेच का? मी काय बोलतो इथं एक वाशिंगच्या कामाचा विषय आहे ना. हा त्याची वर्क ऑर्डर पण निघाली 6 महिन्यापूर्वी. 9 रस्ते हा टोटल 9 रस्त्यांची. ते कामच करत नाही जिजाऊवाले. कधी मंजूर करून घ्या. नाही मंजूर झाले वर्क ऑर्डर कधी निघाले असं विचार
नाही तारीख नाही असा एक्झॅक्ट महिना सांगितला तारीख कशाला फेब्रुवारी मध्ये 5-6 महिने 7-8 महिने झाले ते का होत नाही याचं कारण तुम्ही काय आतमध्ये आलेत नाही का इथे आलेत कांबळे साहेब इकडे तुम्ही बाकीच्या बाहेर 5-6 महिन्यापूर्वी मंजूर केलेलं आहे. ऐका कांबळे साहेब ऐका तुम्ही योग्य ती उत्तरं द्या. चुकीची उत्तरं दिली तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येक गोष्टी शहानिशा करतो आणि मी किती पीए ठेवल्यात माहितीये का 6 पीए ठेवल्यात किती 6 पीए ठेवल्यात. त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू या कामाची माहिती तुमच्या कार्यालयातून माझा पीए घेऊन जाईल पण तुमचं नक्की कॉन्ट्रॅक्टर लोकांशी काही असेल संबंध इतर संबंध तसं मला सांगा किंवा मग अडचण काय कुठल्या राजकीय नेत्याचा फोन आला का ते लेट होतं तरी तुम्ही त्याला उत्तर देत नाही कारण काय तुमच्यावर जर राजकीय दडपण नसेल तुमचे ठेकेदाराशी संबंध नसतील मग हे जेव्हा वर्क ऑर्डर निघाले त्याच्यानंतर समजा 15-20 दिवसात महिन्यात जर तो ठेकेदार काम नाही करत तर आपण त्याला एक नोटीस करायला पाहिजे. मला ठीक आहे मला त्यांची प्रत मिळावी एवढी विनंती बस. मुळात असं आहे ना की त्या वर्क ऑर्डर मध्ये त्यांचा मेंटेनन्स त्यांच्याकडे आता त्यांनी कसारा गावात काम चालू केलं आहे 9 रस्ते आहेत त्या योजनेमध्ये. नोटीसला तुमचं उत्तर नाही दिलं तर मग तुम्ही तुमच्या वरिष्ठांना नोटीस म्हणजे काम चालू करत नाही याबाबत त्याच्यावर कारवाई करावी असं मी साहेबांना साहेबांनी काय पत्र साहेबांनी पण असे त्यांना काम लवकरात लवकर सुरू करा त्यांना जे काम सुरू लवकर करा असं जे पत्र दिलं त्याची कॉपी पण तुम्हाला येते. ठीक आहे मला या सगळ्या ठीक आहे थँक्यू. ते 5 किलोमीटर म्हणजे तानसा अभयारण्यापासून इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केले. ऑलरेडी आपल्या नागपूर तालुक्यामध्ये 64 गाव बाधित होत आहेत. पूर्वी ब्रिटिश काळामध्ये तानसामध्ये आपली 52 गावं तिकडे होती. कळमगाव, कांडे, पेंढरी, आटगाव ती उठून आणि इकडे त्यांचं विस्थापित झालेली गाव आणि आता ती गावं इकडे आणि 1 किलोमीटर याच्यामध्ये एरियामधला हायवे रेल्वे जागे जे रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामध्ये फक्त शेतीसाठी वापरता येईल. हॉटेल पण नाही करता येणार. हॉटेल पण पर्यावरणपूरक बाकी प्रोजेक्ट नाही व्यवसाय नाही जागा येणे करता येणार नाही. त्याच्या दृष्टीने आम्ही आज रेपाळ साहेबांनाही भेटलो. हा केंद्राच्या अखत्यारीतला थोडा विषय आहे. आमचं म्हणणं आहे की पूर्ण नको आपण पर्यावरणाच्या काही विरोधी नाही होत पण 100 मीटर वगैरे असं जरी काही करता आलं जेवढं कमी करता येईल आपल्या लेवलला कारण असे दूरगामी परिणाम म्हणजे जसं 35 सेक्शनची नोटीस आली आणि जे घडलं 75 सालानंतर तर तसे परिणाम व्हायचे. 26.5 एकर जागा 1000 एकर जागा म्हणजे खूप हे म्हणजे खर्डीपासनं जवळजवळ खातिवली आणि बरोबर साहेबांचं गाव पण त्याच्यामध्ये आहे. तो खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला एक निवेदन देतोय तर आपण त्या निवेदनाचं हे करू आणि लोकसभेमध्ये अधिवेशनात आवडचा विषय वरचा आणि खूप बंधू खूपच सिरियस विषय आहे. त्या बांधकामाच्या पलीकडे डोंगर आणि समृद्धी महाविद्यालय 70 ते 80 एकर जमीन तशी बाकी भातशेती तिथे ऍक्सेस ठेवलेला नाही जाण्यासाठी. आम्ही दरवेळी करस्पॉन्डन्स केलंय. त्यांनी फक्त सांगितलं का आम्ही ऍक्सेस ठेवू. आज मी MSIDC आणि आज मी अशी परिस्थिती आहे की त्यांनी जे दंड होते गावदंड तेही तोडले. आम्ही डायरेक्टर MSIDC बांधलं भारतीय सैन्याचे जोडले होते. अनिल कुमार गायकवाड अंबरली त्यांनी सर्व्हिस रोड आम्हाला ठेवणार होते. तुम्हाला सर्व्हिस रोड पाहिजे काय नाही सर्व्हिस रोड ऍक्च्युली हे आहेत ना खालून
नाहीये ना, आम्हाला आमची टोपोग्राफी अशी आहे तिथे की एक साईडनी डोंगर आहे, एक साईडनी रस्ता, त्यामुळे मध्ये जागा राहिली. बाकीच्या गावांना तरी डोंगर नसल्यामुळे दुसऱ्या साईडनी जात येते. आमच्याकडनं असं एकच रस्ता आहे, त्या साईडला जाते. पण एका बाजूला डोंगर आहे, एका बाजूला रस्ता आहे, मध्ये जागा आहे ना, रस्त्यावरून ते एंट्री असते नाही ठेवलेलं, ते इलेव्हेट केलेलं आहे, वरती गेलेलं आहे तो समृद्धी महामार्ग, आणि लोकल ऍक्सेस आहे अंबरजे मध्ये उचललाय तो. ते त्याला स्पीड आणि हे येण्यासाठी नाही, आमचं अंबरजेला टनेल शेई अंबरजे गावाचा एक विषय आहे. शेई अंबरजे हा अंबरजे गावचा, त्यांचं म्हणणं काय एका बाजूला डोंगर आहे आणि एका बाजूला आपण ते टनेलच्या ह्याच्यातून जो रस्ता केला तो पॅक केला पुढे एंट्री, तर मग गावाला एंट्री कशी जागा राहिली. दिल्यात ना पांडुरंग साहेबांनी दिले आहेत, पण त्यांच्यावर काही पुढे काय झालंच नाही. अच्छा ठीक आहे, ठीक ठीक आहेत ठीक आहे. त्यांच्या मला मी तुला सूचना दिल्या होत्या, बोलत हॅलो पांडुरंग बोलतोय. तुम्ही हे ना एक टेस्ट मध्ये पत्रकार राहिले का भेटायचे? ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.